हाय फ्रेंड, मी वर्षा भोसले. आज बनवणार आहे मी डाळबट्टी. या खायला तुम्हाला सर्वात अगोदर आमंत्रण बरं का. आणि मस्तपैकी मी 2.5 किलो गहू घेतलेत, त्यात पावशेर मक्का घेतली, पावशेर सोयाबीन घेतली आणि 1 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. छान हे मिक्स केलं आणि गिरणीतून जाडसर दळून आणलं. गिरणीमध्ये आपण बट्टीचं पीठ म्हणलं तरी ते देतात आणि याच्यामध्ये गरजेनुसार मी पीठ काढून घेतलं, मला किती पाहिजे तेवढं. त्याच्यामध्ये पांढरी तीळ घातली, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ, खायचा सोडा आणि तेलाचं मोहन टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त असा घट्टसर गोळा करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता पुढे. आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला पाणी टाकून थोडं थोडं मळून घेऊया. आणि डाळबट्टी हा प्रकार अप्रतिम माझा फेवरेट आहे. कोणाकोणाला डाळबट्टी आवडते आणि खास करून भंडाऱ्यातली डाळबट्टी खायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा. आपण किती जरी काही टाकण्याचा प्रयत्न केला पण भंडाऱ्याच्या डाळबट्टीला चव असते तशी चव घरी कधीच येत नाही. तर मस्तपैकी मी बट्टीचं पीठ मळून घेतलं, एक गोळा घेतला, पोळी लाटून घेतली आणि असं तेल लावून त्याचा छान असा लंबा रोल करून घेतला. त्याच्या लेअर खूप छान होतात. आणि दुसरा म्हणजे मी जसं आपण चौकोनी पराठ्यासाठी तयार करतो तसं करून घेतलं, तेल लावून तेही छान फोल्ड करून ठेवलं, त्याला आयत शेप दिला, त्याचा मी टोस्टचा शेप बनवते. असे मी हे 2 ते 3 प्रकार नेहमी डाळबट्टीचे बनवते, कोणताही एक कुठलाही. पण आज मी सगळे बनवले आणि मस्तपैकी वाफवून घेतलेत 30 मिनिट. आणि बघू शकता तुम्ही मस्त असे कट करून घेतलेत छानपैकी. एका साईडला मी तेलसुद्धा तापायला ठेवलेले. याच्या लेअर इतक्या छान सुटल्या होत्या की त्या कट करतानाच निघत होत्या. आणि हा मी आयतचा मोठा शेप बनवला होता, तुम्ही बघू शकता. याचा शेप एकदम पातळ होतो, कट करून छान पातळ खुसखुशीत तळल्या जातात आणि खायलासुद्धा छान लागतात. तुम्ही बघू शकता याच्या सगळ्या लेअर अशा ओपन झाल्या होत्या मस्त. नंतरसुद्धा मी आणखीन टाकून घेतल्या, तुम्ही बघू शकता. आणि जे रोल केले होते त्याच्यात एक मस्त लेअर आपोआप दिसायला सुरुवात होतात, तुम्ही बघू शकता. तेलात टाकलं की एकदम एक लेअर एक ठिकाणी होऊन जाते. छान अशा खुसखुशीत सर्व बट्ट्या मी तळून घेतल्या. आणि बट्ट्या म्हणजे काही चमच्यानी खाण्याचा पदार्थ नाही किंवा टोचून खाण्याचा पदार्थ नाही. मस्त चुरून घ्यायचा, गरमागरम वरण टाकायचं, तुपाची धार टाकायची आणि मस्त चुरून कुचकरून खायचं. चमच्यानी खायचा पदार्थ नाही बरं का हा. मस्त या खायला. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.